हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू 30 डेज ऑफ हसलिंग. एका सबस्क्रायबरने मला विचारलेलं, मॅम माझा गोळा आउट ऑफ जात नाहीये, तर त्यासाठी मी काय करू? गोळा आउट ऑफ जाण्यासाठी ताकद आणि टेक्निक हे दोन्ही गोष्टी इक्वल इम्पॉर्टंट आहेत. तर या दोघांचे मी लॉंग व्हिडिओ बनवले आहेत. मी लिंक हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा. तर इन शॉर्टमध्ये सांगते, गोळा आउट ऑफ जाण्यासाठी तुमच्या शोल्डरमध्ये जास्त ताकद लागते आणि जेवढे तुम्ही सपाट्या आणि पुशअप जास्त माराल तेवढे तुमच्या शोल्डरमध्ये ताकद येईल. आणि अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे मुलांना असं वाटतं की जेवढे जास्त गोळे टाकणार तेवढा तुमचा गोळा आउट ऑफ जाईल, तर नाही. दिवसातून तुम्हाला फक्त 2 ते 3 गोळे टाकायचे आहेत. बिकॉज गोळा जेवढा जास्त टाकाल तेवढी शोल्डरला इंजुरी होते आणि ही गोष्ट मला इंजुरी झाल्यावर कळली, सो मी तुम्हाला आधीच सांगते. इथे 4:30 वाजता ग्राउंड असतं, सो मला त्याच्या आधीच वर्कआउट कम्प्लीट करावा लागतो. वर्कआउटला आज केलं स्ट्रेचिंग, वॉर्मअप आणि स्क्वॉट्स, लंजेस आणि रनिंग सपाट्या. परत सांगते, कमेंट बिलो इफ यू हॅव एनी क्वेरीज रिलेटेड ग्राउंड. अँड दॅट वॉज माय डे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.